3,500हून अधिक कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामाला जुंपल्यानं ठाणे महापालिकेची करवसुली बोंबलली असल्याचं समोर आलंय. प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे पालिकेच्या तिजोरीत 1 महिन्याचा पगार देता येईल इतकेच 95,25,00,000 रुपये शिल्लक असल्याचं उघड झालंय. त्यामुळे प्रशासन चांगलंच टेन्शनमध्ये आलं असून आता खर्च कसा भागवायचा, कसा डोलारा चालवायचा असा प्रश्न पडलाय. ठाणे महापालिकेत सध्याच्या घडीला एकूण 5,184 अधिकारी आणि कर्मचारी कामावर रुजू आहेत. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि TMT कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिना 120 कोटी रुपये खर्च केला जातो. मात्र ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघ्या 95,25,00,000 रुपये शिल्लक आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पालिकेतील 3,500हून अधिक कर्मचारी अधिकारी जुंपल्यानं सर्व प्रकारच्या कररूपी उत्पन्नाची वसुली थंडावली. परंतु आता निवडणुका संपल्या असून पालिकेचा गाडा चालवण्यासाठी वसुलीची मोहीम जोरदारपणे राबवण्यास प्रशासनानं सुरुवात केली आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून GST स्वरूपात दर महिना 94 कोटी रुपये येतात. हे पैसे फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत असून पाणीपट्टी, घरपट्टी तसंच शहर विकासाच्या उत्पन्नावर पालिकेची आर्थिक भिस्त आहे. ठाणे महापालिकेवर मिंदे गटाचं वर्चस्व आहे. गेल्या 2.5 वर्षापासून पालिकेवर प्रशासकीय राजवट असली तरी राज्यातील सत्तेतील पॉवरमुळे सर्व सूत्र मिंदे गटच चालवत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गरज नसताना देखील अनेक ठिकाणी अनावश्यक उधळपट्टी केल्यानं पालिकेचा आर्थिक कणाच मोडला असून प्रशासकाच्या आडून पालिका धुवून खाल्ल्याचा आरोप ठाणेकरांमधून होतोय. त्यातच आता विधानसभा निवडणुकांमुळे विविध कररूपी मिळणारं उत्पन्न लटकल्यानं त्याचा जबरदस्त फटका पालिकेच्या तिजोरीवर बसलाय.